नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक ट्रेडिशनल रेसिपी आणि प्रचलित आपल्या वसईमध्ये प्रचलित असलेली एक रेसिपी ती म्हणजे सुकट बटाट, जे आपण पावसाळ्यात प्रामुख्याने केलं जातं। आणि सुरला, माणिकपूर आणि गोखिऱ्या ह्या भागात जर आपण गेलात लग्नाच्या शनिवारी तर तिथे प्रामुख्याने उंबराचा पाण्याचा दिवस असतो। चिकन मटन हे सर्रासपणे बनवलं जातं, पण त्या व्यतिरिक्त ही रेसिपी तुम्हाला खास करून बघायला मिळेल, टेस्ट करायला मिळेल। तर त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला सुकट बटाट करून दाखवणार आहे। तर प्रथमतः ही सुकट बाजारातून आणल्यानंतर ती कशी स्वच्छ करायची, कशी साफ करायची, ती कशी आपण 9 ते 10 महिने किंवा पावसाळ्याचे 4-5 महिने आपल्याला राखून ठेवायची असते, ती कशी प्रिझर्व करायची ते तुम्हाला आज मी खास सांगणार आहे। तर सुकट कशी साफ करायची ती प्रथम पाहूया। आता इथे सुकट घेतलेली आहे, तुम्ही पाहताय सुकट जशीच्या जशी फ्रेश वाटते। आणि आता आहे पावसाळा, तर सुकट आपण बाजारातून जेव्हा आणतो, जनरली आपण फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान आपण ही सुकट भरतो। त्यावेळेस आणल्यानंतर स्वच्छ करून आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ही डीप फ्रीजला किंवा फ्रीजमध्ये ठेवायची असते, जेणेकरून त्याचा कलर उतरत नाही। आता मी सगळी सुकट साफ करून ठेवलेली आहे। थोडीशी सुकट तुम्हाला दाखवण्यासाठी की ती कशी साफ करावी म्हणून बाजूला ठेवलेली होती। हे बघा, ह्याचं डोकं काढलेलं आहे, ह्याच्यामधले जे पिसाळे आहेत ते आपण काढतोय आणि शेपटीकडचा भाग काढायचा आहे, जेणेकरून अशी ही साफ केलेली सुकट इथे आहे। ह्याचा कलर पाहताय तुम्ही, जसं तसाच कलर आहे। आता ही मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे 10 मिनटं, जेणेकरून ही सुकवत असताना ह्याच्यामध्ये जी काही वाळू किंवा काही घाण लागलेली असते ही सर्व निघून जाते। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सुकट मी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। ह्या सुकटीसाठी लागणारं साहित्य, इथे मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, 3 कांदे मध्यम आकाराचे बारीक कापून घेतलेले आहेत, कढीपत्ता आहे, आलं लसणाची पेस्ट आणि सुकट बटाटा म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये हे असे बटाटा हा मध्यम आकाराचा कापून घेतलेला आहे। ऑप्शनला तुम्ही वांगं टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं। चवीनुसार मीठ आणि आपला बॉटल मसाला, कोथिंबीर। आता झटपट आपण असं हे सुकट बटाट्याचं कालवण करणार आहोत। आता आपण चौकटामध्ये कुकिंग ऑइल घेतलं, कढीपत्ता टाकते, आलं लसणाची पेस्ट, आणि जो कांदा टोमॅटो आपण घेतलेला आहे तो टाकणार आहोत। त्याआधी थोडीशी चूल कमी करते, भरपूर जोरात लागलेली आहे चूल। आता हा कांदा टोमॅटो फ्राय होत असताना ह्याच्यासोबत आपण घेतलेलं मीठ टाकणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे, तर ह्यावरती मी आपलं वांग बटाटा घेतलेला आहे ते टाकते आणि सुकट टाकते आणि असंच तेलावरती शिजू देते। सुकट मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे। आता हे सर्व एकजीव करायचं आहे। मंद आचेवरती वांग बटाटा शिजेस्तोवर मी ठेवणार आहे। दहा मिनिटं झाली, मंद आचेवरती मी हे वांग बटाटा शिजायला ठेवलेलं। आता पाहूया बटाटा आणि वांग शिजले का। वांग तर पूर्ण फुटलेलं आहे, हे बघा, आणि बटाटा पण शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पुढील मसाले ऍड करणार आहोत। आता ह्यामध्ये आपण जो आपला बॉटल मसाला घेतलेला आहे
तो ॲड करणार आहोत. मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा ह्याच्यावरती. नेहमी सांगितल्याप्रमाणे ह्याची क्वांटिटी अगदी 4 ते 5 माणसाला पुरेल इतकी असते. आपल्या घरातील माणसं जास्त असतील त्याप्रमाणे आपण इन्ग्रेडियंट्स त्या प्रमाणात वापरू शकता. मी तेव्हाशी सांगायला विसरून गेले होते, थोडंसं चिंचेचं पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे जेणेकरून थोडंसं आंबटपणा येईल. ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर थंडीमध्ये ही जी रेसिपी बनवली तर कच्चे टमॅटोचं सीझन असतं, त्यावेळेस आपण ते असे वरून कच्चे टमॅटो बारीक कापून जरी टाकले ना तरी खायला खूप छान लागतं. थोडासा आंबटपणा येतो. आता हा मसाला फ्राय झाला की ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी थोडंसं ॲड करणार आहोत आणि मग तुम्हाला जसं जाडसर हवं असेल, सुकं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तो रस्सा आटवू शकता. आता 2-3 मिनिटं असं शिजू द्यायचं आहे. हे बघा, छान असं जाडसर आपलं सुकट बटाट तयार झालेलं आहे. तर आपलं हे चांगलं सुकट बटाट छान असं तयार झालेलं आहे. पातळ रस्साही चांगलासा थिक झालेला आहे. आणि आता नेहमीप्रमाणे कोथिंबीर आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आणि उतरवणार आहोत. तर फ्रेंड्स, कशी वाटली आमची सुकट बटाट्याची रेसिपी? तर फ्रेंड्स, कशी वाटली आमची सुकट बटाट्याची रेसिपी? तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील. आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभारी. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या.